जायचे. थोड्याच वेळात आम्हाला एका ठिकाणी, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आम्ही जातो आता किशोरीच्या घरी, कारण तिथे आहे आता कुंकटिळ्याचा कार्यक्रम. त्याच्यासाठी मी ही साडी काढली आहे. मस्त ही कटवर्क आणि असा कलर आहे. ही साडी माझी 2-3 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यावरती सिम्पलचं हे मी मंगळसूत्र घालणार आहे आणि त्याच्यावरचेच हे सिम्पल इयरिंग, क्लचर, आणि हा माझा असणार आहे आजचा आउटफिट. तर चला, मी भेटते तुम्हाला आता डायरेक्ट रेडी झाल्यानंतर. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला, खूप दिवसापासून मला कमेंट येत आहेत की ताई काहीतरी गिव अवे ठेव. खूप दिवस झाले मी गिव अवे केलं नाही. याच्या आधी एक गिव अवे केलं होतं, त्याच्यानंतर नव्हतं केलं. तर म्हटलं चला आज आपण काहीतरी गिव अवे करूया. तर त्याच्या आधी ना तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते. तर ही क्यूटशी बॅग, अशा प्रकारे ही झुकची बॅग आहे आणि याची प्रिंट पण मला खूप जास्त आवडली. खूप जास्त याच्यात सामान बसू शकतं. बघा ना तुम्ही, एकदम असं खालपर्यंत हात गेल्यावर एवढी खोल अशी ही बॅग आहे. वरती मस्त याला असं एक झिप दिली आहे, त्याचसोबत पाठीमागून पण एक झिप आहे आणि याच्यामध्ये तुमचा फोन, वॉलेट, काही डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित बसू शकतात, कारण खूप मोठा तो कप्पा आहे. त्यानंतर आतमध्ये असं इथे पण वॉलेटसाठी एक पाऊच दिलेलं आहे, त्यांनी कप्पा दिलेला आहे, त्याला पण झिप आहे आणि मस्त असं एवढं खोल आहे. याच्यात माझं काही सामान आहे. तर ही अशी एवढी मोठी बॅग, सोबतच असा एक स्लिंग बेल्ट पण दिलेला आहे. ही तुम्ही इझिली कॅरी करू शकता आणि खूप सुंदर दिसते. तुम्हाला मी दाखवते. तर अशी तुम्ही ही कॅरी करू शकता. खूप छान लाईट वेट आहे, त्याच्यामुळे आरामात कुठेही तुम्ही इझिली कॅरी करू शकता. आणि मला अशा लाईट वेट पर्सना खूप आवडतात. त्या हेवी असतात आणि त्याचं परत त्यात पर्सचं ओझं, त्यातलं सामानाचं ओझं ते नाही माझ्याच्याने शक्य. तर मला ही खूप आवडली आहे. अशा प्रकारे ही बॅग आहे. आणि अजून एक बॅग आहे, ती पण दाखवते. अगेन ही पण झुकची छोटीशी बॅग आहे. त्याला आतमध्ये असं एवढं एक काय म्हणतात सामान तुम्ही ठेवू शकता. प्लस इथे पण एक पॉकेट आहे, वरती एक चैन आहे, त्यानंतर पाठीमागे पण इकडे तुम्ही तुमचा फोन, पैसे वगैरे कॅरी करू शकता. त्यासोबत ना याला असा एक छोटूसा बेल्ट पण आहे, असा बेल्ट पण आहे. प्लस असं पण एक बेल्ट आहे. हा तुम्ही असा लावू शकता किंवा हाही तुम्ही लावू शकता. हा इथे नाही बसला तरी असं तुम्ही हे ठेवून घेऊन जाऊ शकता. खूप सुंदर वाटले आणि याचे प्रिंट, वा, खूपच सुंदर प्रिंट आहे आणि खूपच छान पर्स आहे. अगेन ही पण लाईट वेट आहे, फॅन्सी आहे, मॉडर्न आहे, कुठल्याही अटायरवर व्यवस्थित जाईल. जीन्स, वेस्टर्न किंवा आपले इंडियन क्लॉथ्स कशावरही तुम्ही ही बॅग कॅरी करू शकता. झुक ब्रँड प्युअरली इंडियन ब्रँड आहे, त्याचसोबत क्वालिटी फ्री आहे, वेगन आहे, 100% पिटा प्रूव्ड आहे. हीच खासियत आहे, त्यांच्या बॅग एवढ्या सुंदर असतात, क्लासिक असतात, सोबतच त्या कुठल्याही अटायरवर व्यवस्थित जातात. मला ही पण बॅग खूप आवडली. असं थोडंसं म्हणजे जवळ कुठे जायचं असेल, थोडंसं सामान ठेवायचं असेल तर आरामात यात भरपूर सारं सामान बसेल. आपल्याकडे जवळ जायचं म्हटलं तर काय असतं, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर, थोडीशी कॅश, एखादी डायरी, पेन आणि अजून थोडंसं काय परफ्यूम वगैरे. तर त्याच्यासाठी ही छान आहे जवळच्या जवळ कुठे जायचं असेल तर. ही जी आपली गिव्हअवे कॉन्टेस्ट आहे ही झुक ब्रँडसोबत आहे. तर ना तुम्हाला काय करायचं आहे, याच्यात सिम्पल 3 रूल आहेत. ते 3 रूल फॉलो करायचे आणि त्यानंतर मी 3 लकी विनर काढणार आणि त्यांना झुक ब्रँडकडनं एक छानसं वॉलेट गिफ्ट भेटणार आहे. सिम्पल रूल आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, झुक ब्रँडच्या चॅनलवर जायचं आहे, त्यांचं YT चॅनल आहे, तिथे जाऊन ते चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन हिट करायची, देन त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा. त्यानंतर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण सबस्क्राईब करायचं, त्याला बेल आयकॉन हिट करायची, त्या दोन्हीचे स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याकडे ठेवायचा. हा झाला पहिला रूल. तर सेकंड रूल असा असणार आहे की झुकची तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती प्रिंट आवडली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये, आणि तिथे तुम्ही मला टॅग करायचे, प्लस झुकच्या YT चॅनलला पण टॅग करायचे, जेणेकरून तुमची जी कमेंट आहे ती मलाही आणि त्यांनाही दिसेल. थर्ड रूल आहे की 3 फीचर्स सांगायचे झुकबद्दल तुम्हाला आपल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये, आणि ते पण तुम्हाला टॅग करायचे आपल्या चॅनलचं नाव टाकून आणि झुकच्या YT चॅनलचं नाव टाकून.
आणि त्यानंतर तुम्ही झूक चॅनलला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगायचं तुमच्या होता होईल तेवढ्या फ्रेंड्सला, त्यांच्यासोबत पण तुम्ही ही लिंक शेअर करायची. त्यांच्याकडनं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ते मला माझ्या इंस्टाग्रामवर पाठवू शकता. प्लस इंस्टाग्रामवर तुम्हाला आणखी एक गोष्ट पाठवायची, ती म्हणजे झूक चॅनलचं जे तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन हिट केले तो स्क्रीनशॉट, प्लस आपल्या चॅनलचं बेल आयकॉन आणि चॅनल सबस्क्राईब केलेला स्क्रीनशॉट, ह्या 3 गोष्टी. तर आपला इन्स्टा ID तर ऑलरेडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचसोबत मी ते स्क्रीनवर पण मेन्शन करेल. इंडियन मॉम स्नेहाली या नावानेच आपला इंस्टाग्राम पेज पण आहे. तिथे तुम्ही मला ह्या 3 गोष्टीचे स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत. सिम्पलसे हे रूल फॉलो करायचे आणि त्यानंतर 8 दिवसानंतर मी 3 लकी विनर काढणार आणि त्यांचे नाव आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर कशी वाटली तुम्हाला ही गिव्ह अवेची प्रोसेस ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला गिव्ह अवे मग कसा वाटला ते पण सांगा. त्यासोबत ह्या सगळ्या जे आपल्याला रूल्स फॉलो करायचे हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करेल. जरी तुम्हाला आत्ता समजलं नसेल तर तिथून तुम्ही वाचून ते समजून घेऊ शकता. तर नक्की सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि 8 दिवसानंतर मी रिझल्ट अनाऊन्स करेल. तर आम्ही जायला निघाले सुपारीच्या कार्यक्रमाला आणि ना हे कार्यक्रम किशोरीच्या घरी ठेवला आहे. आम्ही तिचं सुरुवातीचं नाव किशोरी आहे, पण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तिचं नाव चेंज करणार आहे. तर काय नाव असणार आहे ते पण नंतर मी तुम्हाला सांगेलच. तर चला आज तर जाऊया प्रोग्रामला. हा प्रोग्राम त्या दिवशीच ठेवायचा होता ज्या दिवशी ते आमच्याकडे आले होते. त्या दिवशी पण परत ते बोलले नको तुम्हीच या आमच्याकडे तो कार्यक्रम पार पाडूया वगैरे वगैरे. त्याच्यामुळे आम्ही इकडनं चाललो आहे. तर जो नवरदेव तर काय आमच्यासोबत नाही आहे, कारण त्याचा जॉब आहे, त्याला काम होतं, त्याच्यामुळे त्याला वेळ नव्हता. आणि मग त्याच्यामुळे एंगेजमेंट नंतर ठेवू म्हटलं. जी सुपारी फोडायची असते त्याचा कार्यक्रम आज करायचा होता. त्याच्यामुळे मग आम्ही चाललो. इथे मी, अश्विनीचे काका, माझे काका, त्यानंतर आत्या वगैरे सगळे येत आहेत, त्या दुसऱ्या गाडीत आहेत. आणि असं आम्ही सगळे मिळून प्रोग्रामला चाललो आहेत अंजलीच्या घरी. तर नाव रिव्हील केलं आत्ताच. अंजली, आता तिला आम्ही अंजली म्हणायला लागलो ना, ते तोंडात आता अंजलीच यायला लागले, किशोरी नाही. तर किशोरी नाव ना अश्विनीच्या आजीला वगैरे बोलता येत नव्हतं व्यवस्थित, त्या वेगळंच काहीतरी बोलायचं. त्याच्यामुळे मग तिचं नाव चेंज करायचं ठरवलं. तर मग त्यामुळे आम्ही तिचं नाव चेंज केलं. आणि चला मस्त इथे आरवला घेऊन चाललो. शिवाय घरीच ठेवलं आहे, नको म्हटलं त्याला उन्हातानाचं, मुलांना परत त्रास होतात. आणि हा बुटकुला ना कोणाकडे जास्ती राहत नाही आणि घरी पण जास्त मस्ती केली असती. त्याच्यामुळे ह्याला घेऊन चाललो आहे. अश्विनी होती सोबत म्हणून. आणि जाताना तिकडल्यांना देण्यासाठी आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या. तर जाताना शहागडमध्ये एका दुकानात आलो आणि इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या ना, आणि किमती पण फार छान, म्हणजे स्वस्तात मस्त. विश्वकर्मा म्हणून एक शॉप होतं, खूप छान. नेहमी तिथं होलसेल रेटनं ते साड्या देतात. तर मग आम्ही 5 साड्या घ्यायच्या होत्या तिकडे त्याच्या घरी देण्यासाठी. तर त्या घेतल्या. त्यानंतर आलो आहे आणि इथे जे काही आम्ही आणले ते पूजा वगैरे असते ती झाली. त्यानंतर तिला ते सगळं सामान दिलं. त्यानंतर तिनं ती साडी चेंज करून आली, जी आम्ही आणली ती घातली. आणि आज तुम्हाला इथे फेस रिव्हील करणार आहे अंजलीचा. तर चला बघूया. आणि कशी वाटली आमची नवरी ते पण कमेंटमध्ये सांगा. इथे मी पूर्ण व्हिडिओ व्हॉइस ओव्हर केला, कारण खूप आवाज होता ना तिथे. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण असं बोलूनच हा व्हिडिओ पब्लिश करावा. खूप मस्त वाटतंय हे सगळं कार्यक्रम करताना, कारण भावांची लग्न ना माझं एक स्वप्न आहे. ते सगळ्यांचं असं सेटल झालेले बघायला आणि एकानंतर एक सगळ्यांचं असं लाईनीत लग्न चालू आहे. तर भारी वाटतंय ना. आमच्याकडे तर भरपूर मंडळी आहेत लग्नाचे, अजून असे भरपूर सारे व्हिडिओज येतील. आणि तुम्हालाही माझ्या माहेरचे स्पेशली लग्नाचे व्हिडिओ खूप आवडतात, तर एन्जॉय करा तुम्ही पण. आणि कशी वाटली आमची नवरी. मी तिचा फेस रिव्हील इतक्या लवकर करणार नव्हते, पण म्हटलं ठीक आहे असू द्या. तर नक्की सांगा कमेंटमध्ये कशी वाटली. आणि अक्षय अंजलीला तुमच्या ब्लेसिंग्स द्या. तर चलो प्रोग्राम मस्त सुरू आहे. इथे आम्ही आलो. आमच्याकडचे म्हणजे मुलाकडचे जेव्हा जातात ना, त्यांनी सगळ्यांनी नवरीचं औक्षण करायचं असतं, तिची फळानं ओटी भरायची असते. आणि त्यानंतर आज डेट फायनल होणार लग्नाची आणि त्याची सुपारी फुटणार नंतर. तर ते सगळं मला वाटतं कॅप्चर नाही झालं, कारण मी इथे थांबले थोड्या वेळ. नंतर तिच्या घरी गेलो. हा प्रोग्राम दुसरीकडे होता, त्याच्यामुळे कदाचित ते कॅप्चर करायला झालं नाही. तर प्रोग्रामचे जे काही फोटो आहेत ते मी शेवटी लावेल. आणि ही साडी मी आणि अश्विनीनं घेतली होती तिच्यासाठी ती. आणि
आलो आहे आम्ही इथे. तर पहिल्यांदा माहिती नसतं ना कसं करायचं काय करायचं, तसंच तिची गडबड झाली. ओटी म्हणजे ओटीत कसं घ्यायचं काय. तर चलो एक एक करून आम्ही जेवढे आलो आहे तेवढ्या सगळ्यांनी तिची ओटी भरणार. आणि त्यानंतर जेवणं वगैरे झाली, गप्पा गोष्टी झाल्या, डेट फायनल झाली. मेन म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो ते सगळं फायनल करूनच आज आम्ही इथून जाणार. तर मी आली, अश्विनी आली, माझी काकू आली आहे, अश्विनीची मम्मी म्हणजे आत्या आली आहे, तिची काकू आली अश्विनीची, त्यानंतर अश्विनीची आत्या आली. आणि ना इथं अंजली खूप छान पाया पडते, असं एकदम गुडघे टेकून मस्त पाया पडते. ती असता काय तसंच पाया पडते. तिला किती वेळा सांगितलं अगं जाऊ ते आपलं थोडक्यात उरकत जा खाली वाकून, पण नाही, ती प्रॉपर मस्त पाया पडते. मस्त जेवणं वगैरे झाली आणि आता आम्ही जायला निघालोत. तर आम्ही जेवढे गेलो होते आमच्या सगळ्यांच्या ओट्या भरल्या. त्यानंतर आम्हाला मान सन्मान दिला. म्हणजे बायकांचं असतं ना कुठेही नवीन ठिकाणी जा, त्यांना ते साडी गिफ्ट केल्याशिवाय ते घरच्यांनाही म्हणजे ज्यांच्या घरी गेलो ते पण काय म्हणतात त्यांनाही बरं वाटत नाही. आणि नाही केली तर जे जाणार आहेत ते पण म्हणतात काय यांना माणुसकीच नाही, काय असतं माहीत नाही. असंच प्रकार असावा कदाचित. पण असं पहिल्यांदाच गेलो होतो ना, त्याच्यामुळे मी बघायला गेलो होतो आणि त्याच्यानंतर हा सेकंड टाईम असेल. पण याच्यातले जे माझी काकू, ही अश्विनीची काकू, आत्या यांची फर्स्ट टाईम होती. तर त्या सगळ्यांची हळदी कुंकू ओटी भरली. त्यानंतर साड्या त्यांनी ह्या ज्या अश्विनीच्या काकीच्या अंगावर आहेत त्या साड्या आम्हाला सगळ्यांना नेसवल्या. आणि मस्त थाटामाटात प्रोग्राम पार पडला. सुपारी फुटली. त्यानंतर त्यांनी आम्हाला शिदोरी दिली. फर्स्ट टाईम आम्ही त्यांना दिली होती. आज त्यांच्याकडनं आमच्याकडे शिदोरी आली. आणि असं देवाणघेवाण आणि ही शिदोरी आली की म्हणायचं लग्न फिक्स झालं. तर मस्त वाटतं आहे. भैयासाठी मी पण खूप खुश आहे आणि त्यांचा संसार सुखानं होऊ देत. तुम्ही पण सगळे त्यांना तुमच्या ब्लेसिंग्स द्या. नवीन जोडीला ब्लेसिंगची खूप गरज असते. तर चला मस्त सगळा प्रोग्राम झाला. आता आम्ही घरी येतो. आणि ना हा व्हिडिओ जास्त काय शूट करायला झाला नाही, जेवढा काही झालं आहे तेवढं सगळं तुमच्यासमोर प्रेझेंट केला आहे. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण इथून पुढं अजून भरपूर सारे छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. कारण आता हे लग्न आहे, त्यानंतर अजून खूप काही काही व्हिडिओज राहिलेत जे की खूप इंटरेस्टिंग आहेत. आणि तुम्ही सध्या एवढा मोठा गॅप घेऊन पण व्हिडिओला एवढं प्रेम देतात त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि आता मी जायला निघालो आहे फायनली सगळं करून. आणि एक समाधान होतं की बाबा सगळं व्यवस्थित पार पडलं आणि फायनल झालं. तर डेट वगैरे ते तुम्हाला मी आत्ता सांगत नाही, नंतर सांगते. आणि इथे ही अश्विनीच्या आत्याची नात आहे. फार क्यूट आहे. तिला ना मी खूप आवडते. स्पेशली मी जे काही वेअर करल काय असेल माझ्याकडे ते सगळं तिला खूप आवडतं. तर चला हे प्रोग्रामचे काही फोटो आहेत जे की फोटोग्राफरकडनं आले होते. मला जेवढं शक्य आहे तेवढं सगळं शूट केलं. आणि तिथे खूप माणसं वगैरे होते. आणि काय शूट करायचं समजलं नाही कारण खूप गॅप झाला आहे, त्याच्यामुळे थोडंफारच शूट करते. इथे सुपारी फुटली फायनली. तर हे सगळे फोटो बघून घ्या. आणि बाय बाय एव्हरीवन. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कशी वाटली आमची नवरी ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया लवकरच अजून एका छान व्हिडिओसोबत. बाय बाय.